गुड मॉर्निंग एव्हरीवन. मी डॉक्टर विद्या चन्ने ई क्लासमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपण BCom फोर्थ सेमचं इन्कम टॅक्स अकाउंटिंग जो सब्जेक्ट आहे त्या सब्जेक्टमधील सेकंड नंबरचं चॅप्टर जे आहे इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस ते घेणार आहोत. तर इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस म्हणजेच इतर साधनापासून उत्पन्न. आपण मागील भागात बघितलंच होतं की व्यक्तीचं उत्पन्न कॅल्क्युलेट करीत असताना इन्कम फ्रॉम सॅलरी, इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, इन्कम फ्रॉम बिझनेस अँड प्रोफेशन आणि इन्कम फ्रॉम कॅपिटल गेन या चारही हेड अंतर्गत जर कुठलं उत्पन्न येत नसेल, जे आयटम त्यामध्ये घेऊ शकत नसेल, ते उत्पन्न या इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस अंतर्गत कॅल्क्युलेट केल्या जाते. याच्यामध्ये ते इन्कम अलाऊ आहे, टॅक्सेबल करता येते. तर आज आपण इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस म्हणजेच इतर साधनापासून उत्पन्न या चॅप्टरचं फॉर्मॅट पाहूया, बेसिक कन्सेप्ट पाहूया आणि नंतर प्रॉब्लेम बघूया. तर फॉर्मॅटमध्ये पर्टिक्युलर्स आहे रुपीज अँड रुपीज. हे रुपीज अँड रुपीज म्हणजे डेबिट क्रेडिट नाही आहे. हे इनर कॉलम आउटर कॉलम पहिले जे कॅल्क्युलेशन करायचं आहे ते इनर कॉलममध्ये करायचं आहे आणि नंतर मग त्याची ॲडिंग करून आउटर कॉलमला द्यायची आहे. तर सुरुवातीला इन्कम फ्रॉम अदर सोर्सेसचं हे प्रॉब्लेम कसं करायचं, तर ते प्रॉब्लेम करण्याचं किंवा इन्कम कसं कॅल्क्युलेट करायचं, तर इन्कम कॅल्क्युलेट करण्याचं हे एक फॉर्मॅट आहे. या फॉर्मॅटमध्ये नंबर 1 आहे अदर इन्कम. अदर इन्कममध्ये रॉयल्टी ऑन बुक, डायरेक्टर फीस, एक्झामिनेशन रिम्युनरेशन, LIC कमिशन ऑन इन्शुरन्स बिझनेस, रेंट रिसिव्ड अँड फ्रॉम सबटेनंट, हायर परचेस ऑफ मशिनरी अँड फर्निचर, ॲग्रिकल्चर इन्कम फ्रॉम लँड इन फॉरेन कंपनी, इन्कम फ्रॉम नॉन ॲग्रिकल्चर लँड इन इंडिया, रिम्युनरेशन फॉर डिलिव्हरिंग लेक्चरर ऑर रायटिंग आर्टिकल, सॅलरी रिसिव्ड बाय पार्लिमेंटरी मेंबर. हे जे आयटम आहे हे अदर इन्कममध्येच येते, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर गिफ्ट अमाऊंट आहे, इन्कम फ्रॉम ग्राउंड रेंट आहे, इन्कम फ्रॉम अनडिस्क्लोज सोर्सेस आहे, रेंट रिसिव्ड फ्रॉम ट्रेडमार्क आहे, फॅमिली पेन्शन रिसिव्ड आहे. हे जे आहे आयटम आहे किंवा या प्रकारे जर इन्कम व्यक्ती कमवत असेल तर हे इन्कम जे आहे ते इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस या स्त्रोत अंतर्गत किंवा सोर्सेस अंतर्गत कॅल्क्युलेट करता येते. त्यानंतर नंबर 2 दिलेला आहे डिव्हिडंड ऑन शेअर्स. डिव्हिडंड ऑन शेअर्समध्ये डिव्हिडंड ऑन शेअर्स ऑफ इंडियन कंपनी टॅक्स फ्री आहे, टोटली टॅक्स फ्री आहे. आणि डिव्हिडंड ऑन म्हणून इथे घेतलेलं नाही आहे, ते इंडियन कंपनीपासून मिळणारा जो शेअर्सवर मिळणारा जो लाभांश आहे तो टॅक्स फ्री आहे. इथे फक्त जे टॅक्सेबल आयटम आहेत तेच घेतलेले आहेत. डिव्हिडंड ऑन शेअर्स ऑफ फॉरेन कंपनी, डिव्हिडंड ऑन शेअर्स ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी हे डिव्हिडंडमध्ये येते. त्यानंतर नंबर 3 दिलेला आहे कॅज्युअल इन्कम. कॅज्युअल इन्कम म्हणजे आकस्मिक उत्पन्न. आकस्मिक उत्पन्नामध्ये हे जे आयटम दिलेले आहेत हे आयटम आहे. आणि त्यानंतर नंबर 4 दिलेला आहे इंटरेस्ट ऑन सिक्युरिटी. इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीमध्ये सिक्युरिटी म्हणजे प्रतिभूती, तर किंवा आपण ज्याला डिबेंचर्स वगैरे म्हणतो, तर ह्या इंटरेस्ट ऑन सेंट्रल गव्हर्नमेंट सिक्युरिटी, इंटरेस्ट ऑन स्टेट गव्हर्नमेंट सिक्युरिटी ह्या ज्या आहेत ह्या इंटरेस्ट ऑन सिक्युरिटी अंतर्गत येतात. म्हणून आपल्याला लक्षात याच्याकरता ठेवायचं आहे. आता पहिल्यांदा बघून घेऊया आपण की या चारही हेडची जेव्हा बेरीज केल्या जाते किंवा ॲडिंग केल्या जाते त्याला ग्रॉस इन्कम असे म्हणतात. आणि ग्रॉस इन्कममधून डिडक्शन अंडर सेक्शन 57(1) जर मायनस केली, डिडक्शन म्हणजेच कपात, डिडक्शन मिळाली, अलाऊ आहे. कोणत्या अलाऊ आहे? कलेक्शन चार्जेस आहे, बँक कमिशन फॉर कलेक्शन ऑफ इंटरेस्ट आहे, इंटरेस्ट ऑन बॉरोड कॅपिटल आहे. या तीनही डिडक्शन आहे जर त्याला मिळालं असेल, त्यांनी घेतले असतील आणि त्या अलाऊ झाल्या असतील तर इथे डिडक्शन मिळतील. म्हणूनच ग्रॉस इन्कममधून अंडर सेक्शन 57(1) अंतर्गत जर डिडक्शन त्याला मिळाले असतील तर त्या डिडक्शन मायनस केल्यानंतर जी अमाऊंट येते ती म्हणजे इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. तर आपण सुरुवातीपासून आता बघूया. नंबर 1 आहे अदर इन्कममध्ये रॉयल्टी ऑन बुक. रॉयल्टी म्हणजेच एक बुक आहे. रायटरने जर बुक लिहिलं तर रायटरने बुक लिहिल्याबद्दल त्याला रॉयल्टी मिळत असते. आणि बुक लिहिताना त्याला काही एक्सपेन्सेस येत असेल तर तो एक्सपेन्सेस म्हणजेच ही कपात जी आहे ती काय होते,
अलाऊ आहे म्हणजेच एक्सपेन्सेसची जी डिडक्शन आहे ती मिळते. म्हणजेच बुक लिहिताना काही एक्सपेन्सेस आला असेल, खर्च आला असेल तर त्यातून मायनस करता येतो. म्हणून रॉयल्टी ऑन बुकवर जर काही त्याला अधिकार शुल्क मिळत असेल, रॉयल्टी मिळत असेल, तर त्यामधून तो एक्सपेन्सेस वजा केला असता किंवा लेस केला असता शिल्लक अमाऊंट जी आहे ती टॅक्सेबल असते. म्हणूनच रॉयल्टी ऑन बुक हे इन्कम फ्रॉम अदर सोर्स अंतर्गत कॅल्क्युलेट करता येते किंवा इन्कम फ्रॉम अदर सोर्स अंतर्गत हे इन्कम जे आहे ते दाखवता येते. डायरेक्टर फीस या इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस अंतर्गत घेता येते. रिम्युनरेशन, एक्झामिनेशन रिम्युनरेशन, एक्झाम घेताना तुम्ही जे एक्झाम देता त्या एक्झाम हॉलवर जर इन्व्हिजिलेटर असेल तर त्या इन्व्हिजिलेटरला जे रिम्युनरेशन मिळत असेल ते एक्झामिनेशन रिम्युनरेशन, तेही इथे इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस अंतर्गत घेता येते. व्यक्तीने जर समजा सॅलरी घेत असेल, तो मंथली सॅलरी घेत असेल तर ती सॅलरी इन्कम फ्रॉम सॅलरीमध्ये येते. हाऊसपासून जर त्याचे एकापेक्षा जास्त हाऊस असतील आणि त्यापासून जर इन्कम मिळत असेल तर ते इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी अंतर्गत येते. त्याच्यात जर समजा प्रोफेशन असेल, CAची प्रॅक्टिस करत असेल, डॉक्टर, वकील प्रॅक्टिस करत असेल तर त्यांचं बिझनेस और प्रोफेशन या अंतर्गत इन्कम कॅल्क्युलेट केल्या जाते. त्याच्यानंतर जर छोटासा व्यवसाय असेल किंवा मोठा व्यवसाय असेल तर इन्कम फ्रॉम बिझनेसमध्ये त्याचं इन्कम कॅल्क्युलेशन केलं जाते. जर तो शेअर्सची रिलेटेड हे करत असेल, बिझनेस करत असेल तर शेअर्स किंवा डिबेंचर्स तर ते इन्कम फ्रॉम कॅपिटल गेन अंतर्गत त्याचं इन्कम कॅल्क्युलेट केलं जाते. आणि त्या व्यतिरिक्त ह्या चारही हेड अंतर्गत न येणारे आयटम जे आहेत किंवा न येणारे इन्कम जे आहेत ते इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस अंतर्गत घेता येते, कॅल्क्युलेट करावं लागते. म्हणून इथे सॅलरी जर घेत असेल तर इन्कम फ्रॉम सॅलरीमध्ये काउंट होईल आणि सॅलरीच्या व्यतिरिक्त तो एक्झाम घेताना जर रिम्युनरेशन घेत असेल तर ते इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस अंतर्गत घेता येईल. त्यानंतर LIC कमिशन ऑन इन्शुरन्स बिझनेसमध्ये LIC जे एजंट असतात किंवा तिथले कर्मचारी असेल ते LIC कुठल्या तरी कारणाने कमिशन घेत असेल कुठलाही कार्य केल्यानंतर तर तेही या इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस अंतर्गत घेता येते. रेंट रिसिव्ड फ्रॉम सबटेनंट म्हणजे पोटभाडेकरू म्हणजे भाडेकरू ठेवतो. म्हणजेच एक घर आहे, एका व्यक्तीने एक घर 3,000 रुपयाला रेंटवर घेतलं म्हणजेच भाड्याने घेतलं, पण काही कारणाने तो तिथे राहत नाही किंवा त्याला मोठं होते ते घर म्हणून त्याने परत एक भाडेकरू ठेवला. अशा प्रकारे भाड्याने घर घेऊन जर भाड्याने पुन्हा देत असेल तर त्याला सबटेनंट असे म्हणतात. टेनंट म्हणजे भाडेकरू आणि सबटेनंट म्हणजे पोटभाडेकरू म्हणजे भाड्याने घेऊन पुन्हा भाड्याने देणे. तर आता त्याचं जे इन्कम आहे तेही या इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस अंतर्गत कॅल्क्युलेट करता येते. त्यानंतर हायर चार्जेस ऑफ मशिनरी अँड मशिनरी आणि फर्निचर हायर करताना जे चार्जेस दिले जातात किंवा घेतले जातात तो खर्च होईल, घेतले जातात ते इन्कम होईल. जे काही इन्कम यापासून मिळत असेल ते इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस अंतर्गत घेता येते. त्यानंतर ॲग्रिकल्चर इन्कम फ्रॉम लँड इन फॉरेन कंपनी. इन इंडियन कंपनी जर असेल ॲग्रिकल्चर इन्कम फ्रॉम लँड इन इंडियाची जर ॲग्रिकल्चर इन्कम घेत असेल म्हणजेच ॲग्रिकल्चर इन्कम जर भारतातलं असेल तर ते टोटली टॅक्स फ्री आहे. म्हणून इथे फॉरेन कंपनीचा टॅक्सेबल आहे म्हणून इथे घेतलेला आहे. त्याच्यानंतर इंडियन इन्कम फ्रॉम नॉन ॲग्रिकल लँड इन इंडिया. आता इथे ॲग्रिकल्चर लँड तर टॅक्स फ्री आहे पण नॉन ॲग्रिकल्चर लँड मात्र टॅक्सेबल आहे म्हणून ही इथे घेतलेली आहे. रिम्युनरेशन फॉर डिलिव्हरिंग लेक्चर ऑर रायटिंग आर्टिकल. पेपरमध्ये किंवा कुठल्या जर्नलमध्ये जर आर्टिकल पब्लिश केलं असेल कुण्या व्यक्तीने आणि किंवा गेस्ट लेक्चर दिलं असेल कुठे आपल्या नोकरीच्या व्यतिरिक्त तर त्याबद्दल जर त्याला रिम्युनरेशन मिळत असेल तर तेही इन्कम जे आहे ते इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस अंतर्गत घेता येते. त्यानंतर सॅलरी रिसिव्ड बाय पार्लिमेंटरी मेंबर. आता
पार्लिमेंटरी मेंबर सोडून बाकी सर्व पर्सन जे आहेत ते जर मंथली इन्कम घेत असेल, मंथली सॅलरी घेत असेल, तर त्यांचं इन्कम फ्रॉम सॅलरीमध्ये जाते. फक्त पार्लिमेंटरी मेंबर जे आहेत यांची सॅलरी मात्र, हे जे लोक सॅलरी घेतात हे सॅलरी मात्र इन्कम फ्रॉम अदर सोर्सेसमध्ये काउंट केल्या जाते. एक्सक्लुडिंग डेली अलाउन्स, जे डेली अलाउन्सच्या व्यतिरिक्त जी सॅलरी मिळते मंथली ती इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस अंतर्गत काउंट होते. त्यानंतर गिफ्ट अमाऊंट, क्लोज रिलेटिव्सकडून जर गिफ्ट मिळत असेल तर टॅक्स फ्री आहे विशिष्ट अमाऊंटपर्यंत, आणि क्लोज रिलेटिव्सच्या व्यतिरिक्त जर कुणी गिफ्ट दिलं असेल तर ते टॅक्सेबल आहे. ते गिफ्ट अमाऊंट जी आहे ती इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस अंतर्गत काउंट केल्या जाते. त्यानंतर इन्कम फ्रॉम ग्राउंड रेंट. ग्राउंड रेंट म्हणजे खाली जागा, तर त्यापासून जर इन्कम मिळत असेल तर ग्राउंडपासून तर भाड्याने देऊन जर इन्कम मिळत असेल ते इन्कम. त्यानंतर इन्कम फ्रॉम अनडिस्क्लोज सोर्स. अनडिस्क्लोज सोर्स म्हणजे अमाऊंट आहे पण हिशेबात आहे, अमाऊंट आहे पण ती कुठून आलेली आहे याचा सोर्स नाही आहे. कुठून कमवलेलं आहे उत्पन्न ते दिसून राहिलेलं नाही आहे, तर त्याला अनडिस्क्लोज सोर्स असे म्हणतात. त्याच्यानंतर रेंट रिसिव्ड फ्रॉम ट्रेडमार्क. ट्रेडमार्क जर भाड्याने देऊन जर इन्कम मिळत असेल तर तेही इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस अंतर्गत येते. त्यानंतर फॅमिली पेन्शन रिसिव्ड. फॅमिली पेन्शन रिसिव्डमध्ये डिडक्शन आहे 1/3 रिसिव्ड पेन्शन. आता फॅमिली पेन्शन इथे पहिल्यांदा जी मिळाली ती घ्यायची आहे. समजा 45,000 रुपये पेन्शन जर मिळाली असेल तर 45,000 रुपये इथे घ्यायचं, 45,000. त्यानंतर फॅमिली पेन्शन रिसिव्ड 45,000. त्यानंतर डिडक्शन 1/3 ए आहे, 1/3 ऑफ रिसिव्ड पेन्शन, म्हणजेच 45,000च्या 1/3 घ्यायची आहे. इथे 15,000 येईल, 15,000 येईल. आणि बी आहे मॅक्झिमम ₹15,000. हे मॅक्झिमम ₹15,000 हे फिक्स आहे अमाऊंट, ही चेंज होणारी नाही आहे. 15,000, 16,000, 14,000 अशी चेंज होणारी नाही आहे. ही मॅक्झिमम ₹15,000 आणि ही मात्र 1/3 ऑफ रिसिव्ड पेन्शन, ही जेवढी पेन्शन मिळेल त्याच्या 1/3. आता काय होते की ए आणि बी विच एव्हर इज लेस, या दोन्हीपैकी जी अमाऊंट कमी असेल ती अमाऊंट या रिसिव्ड अमाऊंटमधून जे पेन्शन मिळत असेल त्यामधून मायनस होईल आणि शिल्लक राहिलेली अमाऊंट जी आहे ती टॅक्सेबल होईल. म्हणजेच कपात फक्त ही विच एव्हर इज लेस अमाऊंट एवढीच मिळेल, डिडक्शन एवढीच मिळेल. त्यानंतर डिव्हिडंड ऑन शेअर्स नंबर 2 दिलेला आहे. डिव्हिडंड ऑन शेअर्स. डिव्हिडंड ऑन शेअर्समध्ये डिव्हिडंड ऑन शेअर्स ऑफ फॉरेन कंपनी. फॉरेन कंपनीच्या शेअर्सवर जर डिव्हिडंड मिळत असेल तर तो टॅक्सेबल आहे. टॅक्सेबल म्हणजे त्याच्यावर कर आकारता येतो. आपल्या इंडियन कंपनीच्या शेअर्सवरती जर डिव्हिडंड मिळाला असेल तर तो टॅक्स फ्री आहे, म्हणजे करमुक्त आहे. डिव्हिडंड ऑन शेअर्स ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी. कोऑपरेटिव्ह सोसायटीचे शेअर्स जे असतात त्याच्यावरचं जर डिव्हिडंड मिळाला असेल म्हणजेच लाभांश मिळाला असेल तर तोही काय आहे, टॅक्सेबल आहे. ही याची बेरीज करायची आणि आउटर कॉलमला लिहायची. हे अदर इन्कमची जी हे आयटम आहेत त्याची ॲडिंग करायची, बेरीज करायची आणि ही आउटर कॉलमला लिहायची. त्यानंतर कॅज्युअल इन्कम. कॅज्युअल इन्कम म्हणजे आकस्मिक उत्पन्न. आकस्मिक उत्पन्नामध्ये विनिंग फ्रॉम लॉटरी, विनिंग फ्रॉम हॉर्स रेसेस, इन्कम फ्रॉम क्रॉसवर्ड पझल्स, इन्कम फ्रॉम स्पेक्युलेटिव्ह, इन्कम फ्रॉम कार्ड गेम, इन्कम फ्रॉम बेटिंग, इन्कम फ्रॉम चेस, इन्कम फ्रॉम डॉग रेस, इन्कम फ्रॉम TV गेम शो किंवा TV गेम. हे जे आहेत हे सर्व आयटम जे आहेत हे कॅज्युअल इन्कममध्ये येते. म्हणून कॅज्युअल इन्कम जरी म्हटलं तरी तुम्हाला कळलं पाहिजे की कॅज्युअल इन्कम म्हणजे नेमकं कुठल्या याला म्हणतात. आता इथे हे जी लॉटरी लागलेली आहे ती लॉटरी, आता इथे ग्रॉस शब्द दिलेला आहे ना, कधी कधी इथे नेट शब्द दिलेला असतो प्रॉब्लेममध्ये. नेट जर दिला असेल याचा अर्थ असा होतो की जी अमाऊंट मिळाली असेल त्यावर TDS कटून म्हणजे टॅक्स डिडक्टेड सोर्सेस, म्हणजेच उगमस्थानी करकपात, पहिल्यांदाच कर कपात करून कर डिडक्ट करून जर समजा अमाऊंट त्या लॉटरी ज्याला लागली त्या माणसाला जर भेटत असेल
तर त्याला काय म्हणते, नेट अमाऊंट म्हणते. म्हणून मग आपल्याला काय करायचं आहे, नेट जर म्हटलं असेल तर ग्रॉस अमाऊंट किती मिळाली, म्हणजे टोटल अमाऊंट त्याला किती मिळाली होती ते काढायचं आहे. त्याच्याकरता एक फॉर्म्युला आहे, तर त्या फॉर्म्युल्यामध्ये पुटअप केलं म्हणजे आपल्याला ग्रॉस अमाऊंट मिळते. त्याच्यानंतर हे जे आहे ग्रॉस दिलेलं आहे, ग्रॉस अमाऊंट असेल तर काही प्रॉब्लेमच नाही, म्हणून ते ग्रॉसच राहू द्यायचं. आता इथे मी 5,000, 10,000, 5,000, 5,000 लिहिलेलं आहे. हे का लिहून ठेवले आहे, तर हॉर्स रेसमध्ये 5,000 रुपयापर्यंत TDS कापत नाही, म्हणजे उगमस्थानी करकपात करता येत नाही, केल्या जात नाही. म्हणून 5,000 रुपयापर्यंतची अमाऊंट आउटर कॉलमला जशीच्या तशी लिहायची. म्हणजेच इन्कम कॅल्क्युलेट करताना 5,000 रुपयापर्यंतची अमाऊंट टॅक्सेबल आहे, जशीच्या तशी घ्यायची आहे. त्यात कुठलाही ग्रॉस किंवा नेट किंवा ग्रॉस काहीही करायचं नाही आहे. त्यानंतर बाकीचे जे हे आहेत, हॉर्स रेस सोडून बाकीचे जे आयटम आहेत त्यामध्ये 10,000 रुपयापर्यंत नो TDS आहे, म्हणजे टॅक्स डिडक्टेड सोर्स नाही आहे, म्हणजेच उगमस्थानी करकपात केल्या जात नाही. म्हणजेच व्यक्तीचं जर समजा व्यक्तीला लॉटरी लागली असेल किंवा बाकी आकस्मिक उत्पन्न झालं असेल बाकी याच्यापासून शोपासून, तर त्यावरती 10,000 रुपयापर्यंत टॅक्स कापल्या जात नाही, म्हणून त्याला नो TDS म्हणून लिहून ठेवलं आहे मी. उगमस्थानी करकपात केल्या जात नाही. उगमस्थानी करकपात कशाला म्हणतात किंवा टॅक्स डिडक्टेड सोर्स कशाला म्हणतात, तर व्यक्तीच्या हाती उत्पन्न यायच्या आधीच त्याचा टॅक्स जो आहे तो टॅक्स कापल्या जात असेल किंवा टॅक्स कापून त्याच्या हाती नेट अमाऊंट येत असेल तर त्याला काय म्हणते, उगमस्थानी करकपात असे म्हणतात. म्हणजेच जी नेट अमाऊंट आहे तीच व्यक्तीच्या हाती येते, ग्रॉस अमाऊंट येत नाही. तर हे जे एवढे हे आहे आयटम आहे ते आयटम कॅज्युअल इन्कममध्ये येते. त्यानंतर याच्यापैकी जेवढे आयटम आले असतील प्रॉब्लेममध्ये किंवा त्या व्यक्तीने त्यापासून इन्कम कमवलं असेल त्याची ॲडिंग करायची आणि आउटर कॉलमला लिहायची. त्यानंतर इंटरेस्ट ऑन सिक्युरिटी. या इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीमध्ये बघा, इंटरेस्ट ऑन सेंट्रल गव्हर्नमेंट सिक्युरिटी, इंटरेस्ट ऑन स्टेट गव्हर्नमेंट सिक्युरिटी, इंटरेस्ट ऑन म्युनिसिपल बॉन्ड, इंटरेस्ट ऑन फिक्स डिपॉझिट, इंटरेस्ट ऑन कमर्शियल सिक्युरिटीज, इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स एनी कंपनी, इंटरेस्ट ऑन बँक डिपॉझिट, इंटरेस्ट ऑन डिपॉझिट विथ कंपनी, हे जे ह्या आहेत सर्व आयटम जे आहेत ते इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीमध्ये येतं. इंटरेस्ट ऑन फॉरेन गव्हर्नमेंट सिक्युरिटी, इंटरेस्ट ऑन डिबेंचर्स ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटी, इंटरेस्ट ऑन एनी टाईप ऑफ सिक्युरिटी, इंटरेस्ट ऑन नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट 6, 7, 8 इश्यू, हे लक्षात ठेवायचे कोणते इश्यू आहेत ते. इंटरेस्ट ऑन किसान विकास पत्र, इंटरेस्ट ऑन लोन्स गिव्हन टू रिलेटिव्स अँड फ्रेंड्स, हे जे आहे हे सर्व आयटम या इंटरेस्ट ऑन सिक्युरिटी अंतर्गत कॅल्क्युलेट केल्या जाते. त्यानंतर आलेल्या अमाऊंटला ह्या चारही हेड अंतर्गत प्रत्येक हेड अंतर्गत जी अमाऊंट येते त्याची ॲडिंग करून आउटर कॉलमला लिहिलेली आहे आणि चारही हेड अंतर्गत जी अमाऊंट आहे आउटर कॉलमला ती याची बेरीज करून किंवा त्याची ॲडिंग करून बॅलन्स विल बी टॅक्सेबल, आणि याची जी अमाऊंट आहे बेरीज करून आलेली तिलाच ग्रॉस इन्कम असे म्हणतात. आता हे ग्रॉस इन्कम जे आहे ते ग्रॉस इन्कममधून डिडक्शन अंडर सेक्शन 57(1), याआधी आपण हाऊस प्रॉपर्टी चॅप्टर बघितलेलं, तर हाऊस प्रॉपर्टीवर डिडक्शन कोणत्या अंडर सेक्शन अंतर्गत मिळते, अंडर सेक्शन 24. यामध्ये इन्कम फ्रॉम अदर सोर्स अंतर्गत डिडक्शन अंडर सेक्शन 57(1). हे जे डिडक्शन आहे ही डिडक्शन मायनस केली असता जे अमाऊंट शिल्लक राहते ती अमाऊंट म्हणजेच इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस होय. अशा प्रकारे हे फॉर्मॅट आहे. पुढच्या भागामध्ये आपण प्रॉब्लेम बघूया. हे मी तुम्हाला सांगितलं की ग्रॉस कसं करायचं, तर हे आकस्मिक उत्पन्नाचं सकलीकरण म्हणजेच ग्रॉस अप ऑफ कॅज्युअल इन्कम. आता इथे काय करायचं आहे, ग्रॉस इंटरेस्ट इज इक्वल टू रिसिव्ड इंटरेस्ट इंटू 100/70. 70 याच्याकरता की कॅज्युअल इन्कममध्ये 100 मायनस 30 म्हणजे 30% टॅक्स आहे. 30% टॅक्स आकारून त्यानंतरची अमाऊंट जी आहे टॅक्स कापून त्यानंतरची जी अमाऊंट आहे ती ज्याला लॉटरी लागलेली आहे किंवा रेसमध्ये जो व्यक्ती जिंकलेला आहे
किंवा बीट लावलेली आहे शर्यतीत व्यक्ती जिंकलेला आहे त्याला ती अमाऊंट मिळते. म्हणून हे जे ह्या आहे फॉर्म्युला आहे, या फॉर्म्युलानुसार जर नेट अमाऊंट मिळाली असेल तर ग्रॉस केल्या जाते. ते आपण पुढे प्रॉब्लेममध्ये बघूया. तसेच इंटरेस्ट जे आहे प्रतिभूतीवरील व्याजाचे सकलीकरण म्हणजे ग्रॉस ऑफ इंटरेस्ट ऑन सिक्युरिटी. इंटरेस्ट ऑन सिक्युरिटी जर बघायचं असेल तर यामध्येही तसंच आहे. इथे 100 - 10 म्हणजे 10% काय करायचं आहे, टॅक्स जो आहे तो कपात होऊन त्याच्यानंतर मग राहिलेली अमाऊंट जी आहे ती मिळते. म्हणून इथे ग्रॉस इंटरेस्ट इज इक्वल टू रिसिव्ड इंटरेस्ट अपॉन 90 डायरेक्ट घेतलेला आहे इंटू 100. अशा प्रकारे हे दोन्हीही फॉर्म्युले आहेत. हे जे हे आहेत फॉर्म्युले हे मी तुम्हाला जे नोट्स दिलेले आहेत थेरी नोट्स त्यामध्येही आहे. हे जे ह्या आहेत फॉर्मॅट आहे, या फॉर्मॅट अंतर्गत फॉर्मॅट मी तुम्हाला दिलेलं नाही आहे, तर ते फॉर्मॅट मी आता एक फाईल याच्यामध्ये सेंड करून देईल गुगल क्लासरूममध्ये आपल्या. आणि तुम्हाला जर काही प्रॉब्लेम येत असेल हाऊस प्रॉपर्टीचे प्रॉब्लेम सॉल्व करताना, तर आपल्या क्लासरूमच्या जे हे आहे कमेंट्स बॉक्स आहे त्यामध्ये तुम्ही तुमचे प्रॉब्लेम लिहू शकता. आणि लिहिण्यासारखा जर असेल तर आपल्या यूट्यूबच्या कमेंट बॉक्समध्येही लिहिता येतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे ह्या आहेत आपलं सबस्क्राईबचं जे बटन आहे त्यावर क्लिक कराल. जेवढे सबस्क्रायबर वाढेल तेवढं आपलं चॅनल पुढल्या वर्षीपर्यंत तरी सुरू राहील. म्हणून सबस्क्राईब करा ज्यांनी केलं नसेल त्यांनी. बाकी भाग जो आहे तो पुढील भागात घेऊ.